संजय राऊतने नरकातला स्वर्ग एक पुस्तक लिहिलं आहे. लिहिण्याचा छंद आहे त्यांना, चांगली गोष्ट आहे. परंतु मला असं वाटतं की आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला हवी होती. परंतु जिद्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही, हा त्यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांनी तेच रिपीट त्या ठिकाणी केलेलं. शिवसेना प्रमुखामुळं अनेकांना मदत झालेली ह्या महाराष्ट्रातला जे जाणकार नेते आहेत ते कोणीही नाकारणार नाहीत. विरोधातला जरी असला, जेव्हा केव्हा संकटात असेल त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सुद्धा मदत केलेली आहे आणि त्याची कुठं वाच्यता सुद्धा केली नाही. हा शिवसेना प्रमुखाचा स्वभाव सुद्धा नव्हता. परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी देतात ना पिक्चरची, मग एअरपोर्टवर लँड झाले, मग काळी पिवळीमध्ये बसले, मग ते मातोश्रीच्या गेटवर आले, मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला, मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं, मग दुसऱ्या दिवशी ते आले, मग पुन्हा गेटमधून आतमध्ये गेले, मग तिथं पुन्हा त्यांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आणि त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर होता. तुम्ही कोणती वॉचमॅनकी करत होता तिथे? तुम्ही कुठे होता? एअरपोर्टहून ते बसले काळी पिवळीमध्ये, त्या टायमाला तुम्ही त्याच्या मागं होता का? मातोश्रीच्या गेटवर ते आले, तुम्ही वॉचमॅन म्हणून ते हातात दंडुका घेऊन उभे होते का टेलिफोन ऑपरेटर होते? पण स्क्रिप्ट लिहायची ना, आता स्क्रिप्ट ॲडजस्ट झाली पाहिजे. मग ते घामाघोम झाले, अरे तू का चित्रीकरण करत होतास? म्हणून हे सर्व आपल्याला सर्व कॉमन लोकांना कळतं. ही स्क्रिप्ट लिहिण्याचा हा एक प्रकार आहे आणि त्याने ती लिहिलेली शिवसेना प्रमुख आहेत. आणि त्या काळामध्ये सुद्धा अमित शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील, त्यांचं एक गुजरातमध्ये मोठं अस्तित्व होतं ना, का ते रस्त्यावरचे फिरणारे लोक होते. म्हणून त्यांनी भेट घेण्यासंदर्भात एवढं तर सेन्स असेलच ना, शिवसेना प्रमुखाची मुलाखत भेट घ्यायची, ॲटलिस्ट फोन तर केला असेल, साहेब आमच्यावर संकट आहे आम्हाला वाचवा असं म्हणायला फोन केला असेल का नसेल? परंतु अत्यंत कुशलतेने जे क्रिमिनल माइंड चालतं ना त्यांचं, त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही बघा कुठेही त्यांनी हे सर्व करताना शरद पवारांच्या नावाचा जाणून बुजून उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनाही गुंतवून ठेवलं की पवार साहेबांनी सुद्धा मदत केली. म्हणून ही स्क्रिप्ट आहे, याला एवढं सिरियस घ्यायचं काम नाही आहे. परंतु एवढं मात्र नक्की आहे की शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये, आजचे जे संरक्षण मंत्री त्या टायमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग, यांच्या जेव्हा कार्यकारिणीची बैठक झाली होती, त्या बैठकीच्या पूर्वी शिवसेना प्रमुखांनी एक वाक्य उच्चारलं होतं मोदी संदर्भामध्ये, मोदी गेला तर भाजप जाईल, गुजरात जाईल आणि मोदीला पंतप्रधान करा अशी पहिली मागणी त्या काळात शिवसेना प्रमुखांनी केली होती. म्हणून शिवसेना प्रमुख हे तडकाफडकी बोलणारे नेते होते. हे यांच्यासारखे नव्हते ते. बरं, यांचं अस्तित्व त्या वेळेला काय होतं? तुम्ही कुठं होता? काय पोझिशन होती? शिवसेना नेता होता, बाळासाहेबांबरोबर बसत होते तुम्ही, त्याच्यावर चुरूट पित होते, काय करत होते तुम्ही? आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधी ते त्या पुस्तकात मांडा ना. परंतु मी काहीतरी स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा लिहिलंय आणि हे सत्य माना, हे जे प्रकार आहेत ना, हे प्रसिद्धीसाठी असतात, हे नौटंकी आहे. मी पुन्हा सांगतो, शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातले असो, तो व्यापारी असो, तो बिल्डर असो, तो आणखी कोणीही असो, राजकारणातला जरी असला तरी त्याला प्रामाणिकतेने मदत केली आणि कधी त्याची वाच्यता केली नाही. म्हणून शिवसेना प्रमुखावर अनेक लोक जे आहेत प्रेम जे करतात ते त्यामुळं करतात. यांच्यामुळं शिवसेना प्रमुख मोठे झालेले नाही आहेत, त्यांच्या सावलीत हे वाढलेले लोक आहेत. आमच्यासारखे मोठे झाले त्यांच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत. म्हणून आजचा जो काही त्यांनी जे पुस्तक जे प्रकाशित केलं किंवा त्यांनी दाखल सादर केलेलं आहे ते अत्यंत पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केलेलं आहे आणि स्वतःचे पाठ थुपटून घेण्याचा तो प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितला
की अमित शहा बरोबर आणखी काही मंत्री गुजरातचे जेलमध्ये होते, त्यांच्यावरती कारवाई केली गेली होती. मात्र हा सगळा प्रकार नरेंद्र मोदीपर्यंत जाणार होता. नरेंद्र मोदींवरती सुद्धा अटकेची तलवार होती. त्यावेळेला काँग्रेस तिथं सरकार होता आणि आपलं शरद पवारांनी त्या नरेंद्र मोदीच्या अटकेला विरोध केला. त्यामुळे नरेंद्र मोदींना अटक झाली नाही, ते शाबूत राहिले. पण नरेंद्र मोदीने सुद्धा शरद पवारांची अशी परतफेड केली असं त्यांचं म्हणणं. राजकारणामध्ये अशा ज्या गोष्टी आहेत ते सांगून केल्या जात नाहीत. शिवसेना वाढायला मुंबईमध्ये कारणीभूत कोण होते हे कधी कुणी सांगितलेलं नाही. मग शरद पवार कुणाशी बोलले, शरद पवारने तिथं विरोध का केला, नरेंद्र मोदीला का वाचवलं, या गोष्टी तुम्ही शरद पवार साहेब बोलले तर त्याला महत्त्व आहे. ज्यांनी मदत केली त्यांनी जर हे सगळं बोललं तर त्याला आगळं वेगळं महत्त्व आहे ना. तुम्ही ही दलाली कशाला करता? तुम्हाला कोणी सांगितलं हे सर्व? जर त्यांचं ऐकून तुम्हाला जर ते खरं वाटत असेल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या ना. मोदी साहेबांनी शरद पवारला मदत केली, शरद पवार साहेबांनी मोदीला मदत केली. अहो, मोदी साहेब जाहीर सभेत बोलले की मी यांचं बोट धरून राजकारणात आलो. तुम्ही कोण सांगणार आहे? म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे सर्व नातं जपणं हा वेगळा भाग आहे. या नात्याचा कधी राजकारणासाठी शिवसेना प्रमुखांनी वापर केला नाही. शरद पवार साहेब 100 वेळा नाही 1000 वेळाला मातोश्रीला जायचे. त्यांच्या जेवणावळी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. हे शिवसेना प्रमुखाने जाहीरपणे सांगितलेलं, मी सांगत नाही, शिवसेना प्रमुखाने सांगितलं. त्यांना मच्छी चांगली बनवून चारायची, हे शिवसेना प्रमुखाच्या तोंडात ते उद्गार आहेत आणि ते सत्य आहेत. परंतु त्याचा एखाद्या स्टेजवर केलेला उल्लेख हा वारंवार कधी शिवसेना प्रमुखाने केला नाही. म्हणून त्यांनी एकच वाक्य त्यांनी वापरलं होतं, मनभेद असलेले पोटभेद असलेले चालतील पण मनभेद असता कामा नये, हे त्यांचं वाक्य होतं. आणि म्हणून तुम्ही त्यांच्या नंतरसुद्धा अशा प्रकारे शिवसेना प्रमुखाचा उल्लेख करणं हे मला वाटतं गैर आहे. नरेंद्र मोदीवरती त्यांनी थेट आरोप केला की ते म्हणतात की गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदी हे आरोपी होते. गुजरात दंगल कशामुळे घडली, गोधरा हत्याकांड कशामुळे घडलं, त्यावेळेला शिवसेना प्रमुखाचे विचार काय होते, शिवसेना प्रमुख काय बोलले होते, कधीतरी आठवतं का तुम्हाला? अख्खा हिंदू समाज नरेंद्र मोदींच्या पाठीशी काय उभा राहिला होता, काय घडलं होतं असं? म्हणजे गोधरा हत्याकांड जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही हिंदुत्ववादी कसले? बोला ना, स्पष्टपणे बोला, गोधरा हत्याकांडावर बोला. नरेंद्र मोदीने जाऊन काही चोऱ्या चपाट्या केल्या नव्हत्या किंवा अमित शहाने केल्या नव्हत्या. जो प्रकार घडला होता तो इतका संतापजनक होता की त्याच्या रिॲक्शन गुजरातमध्ये उमटल्या होत्या. आणि म्हणून अशा उमटलेल्या रिॲक्शनवर त्या काळामध्ये शिवसेना प्रमुख हे गंभीरपणे मोदी साहेबांच्या बी आणि अमित शहा साहेबांच्याही पाठीशी उभे होते, हे सगळ्या जगाला माहिती आहे. भाजपला ज्या बाळासाहेबांनी मदत केली त्यांचा लोकांच्या हातात दिला, लोकांच्या हातात दिला, असं म्हणणं आहे की पक्ष फोडण्यापेक्षा दुःख याचं आहे की एका लोकर माणसाच्या हातात ही शिवसेना आहे. अहो, खऱ्या अर्थानं जे शिवसैनिक आहेत त्यांच्या हातात शिवसेना आलेली आता. म्हणून हे लोकांनी दिलेला प्रतिसाद, लोकांनी दिलेलं मतं, लोकांनी तुमच्याबद्दलचं दाखवलेली सहानुभूती आता ही दिसून आलेली. तुम्ही ज्या सहानुभूतीच्या आधारावर राजकारण करत होते लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. बोलायला लावू नका. शिवसेना प्रमुखाबद्दल तुमचं किती बेगडी प्रेम होतं, त्या शेवटच्या दिवसाला सुद्धा आम्ही तिथे होतो, मी होतो, त्या मातोश्रीच्या आतमध्ये मी होतो. म्हणून आम्हाला बोलायला लावू नका, तोंड उघडायला लावू नका. नसता त्याचे परिणाम वाईट होतील एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला जे शिवसैनिक अहोरात्र शिवसेना प्रमुखाच्या पाठीशी एक कोटासारखे उभे होते, एक ढालीसारखे उभे होते, त्यांच्याकडे शिवसेना आहे. म्हणून आज शिवसेना अबाधित आहे. या पुस्तकाचं प्रकाशन इंग्रजीमध्ये होणार आहे आणि ते प्रकाशन राहुल गांधींच्या हस्ते करणार असं संजय राऊत म्हणाले. हा, संजय राऊत काही करू शकतो. तो इंग्लिशमध्ये त्याचं प्रकाशन लिहिल तो, आणि त्याचं प्रकाशनाचा फार विदेशात जाऊन राहुल गांधी एखाद्या विद्यापीठात जाईल आणि हे महाज्ञानी तिथे जातील आणि परदेशात जाऊन ते उद्घाटन करतील. यांना राहुल गांधी आता हे शिवसेना प्रमुखापेक्षाही मोठे वाटत आहेत, हे सत्यच आहे.
ईडी कोठडी संपून न्यायालयीन कोठडी म्हणजे अखर ऊर्जेच्या दिशेने जाताना हे सगळं आठवलंय असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, हे संजय राऊत आहे, खरं कधीच बोलणार नाही तो. एखादा दरोडेखोर असतो ना, त्याला जेल होते ना, जेलमध्ये आपण आहोत, आपल्याला जामीन झाली पाहिजे याचा विचार तो करत नाही. पुढे कुठे दरोडा टाकायचा, आता याच्यानंतर कुणाच्या घरावर दरोडा टाकायचा, ही जशी त्या दरोडेखोराची ही असते ना मेंटॅलिटी, तशी ह्या संजय राऊतची झालेली. आता याच्यातून आणखीन काय घडवायचं, काय लिहायचं आता. म्हणून तुम्हाला सांगितलं की त्यांनी लिहिलेली, कुणी कॉमन माणसाला विचारा, ही स्क्रिप्ट आहे, ही मनाने घडवलेली स्क्रिप्ट आहे. मी हे नाकारत नाही की अमित शहाला माननीय शिवसेना प्रमुखांनी मदत केली नाही, केली, पण यांनी जी स्क्रिप्ट बनवली ती चुकीची आहे, हे माझं म्हणणं आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की सनसनाटी निर्माण करण्यासाठी पुस्तक लिहिलेलं नाही, तर ही सत्यकथा. सत्यकथातले अनेक भाग कधीतरी मनाला विचारत जा. राजकारणामध्ये खोटं बोलणं पण रेटून बोलणं हा जो त्यांचा स्थायी स्वभाव झालेला आहे, आता हा बदलणारा नाही आहे. म्हणून त्यातले सत्य जे आहे ते एकदा बाहेर येऊ द्या. आपण ज्या उंबरठ्यावर आहात, आपण ज्या स्टेजला आहात, त्या स्टेजवर सत्य बोलणं हे कधी परवडणारं असेल. तुम्ही असत्याची बाजू घेऊन आज लोक तुम्हाला तुमच्याबद्दलचे मतं ज्या पद्धतीने व्यक्त करतात, याचा कधीतरी त्या माणसाने विचार केला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यावरती अशी उपकार केले, त्या उपकाराची किंमत अशी परत केली. शिवसेना प्रमुखाचे विचार माना ना. शिवसेना प्रमुख कधीही शरद पवारांशी असलेली मैत्री असून सुद्धा त्यांच्याबरोबर युती कधी आयुष्यात केली नाही. काँग्रेस बरोबर कधीही युती केली नाही. आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधीला पाठिंबा देणारे शिवसेना प्रमुख, परंतु याचा अर्थ त्यांनी कधी त्यांच्याबरोबर युती केली का? नाही केली. विचारधारा वेगळी होती. आपल्याला त्या पक्षाबरोबर कधीही युती करायची नाही हे ठामपणे अनेक ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय. आणि मग त्यांच्या विचाराच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही शिवसैनिक कसले, तुम्ही शिवसेना कशी वाचवू शकता. म्हणून झालेला उठाव आणि त्याला दिलेली भाजपची साथ ही तुम्हाला गैर मानता येणार नाही. असं काही घडलं होतं का की अमित शहा त्यांच्या मुलाला घेऊन टॅक्सीनं मुंबईत आले, एक दिवस थांबले, त्यांनी बाळाकडे भेटले? ही स्क्रिप्ट आहे. अमित शहा ते जय शहा लहान असताना मातोश्रीच्या गेटवर आले, मग जय शहा रडायला लागले, पप्पा मला वडापाव द्या. असं काही झालं का? ते लिहिणं बाकी ठेवलं त्यांनी तिथं. पप्पा मुझे प्यास लगी, वाट पाणी चाहिए. मातोश्रीच्या राईट साईडला जे काही, लेफ्ट साईडला जे काही स्टॉल आहे, मग तिथे तो पप्पा त्याला घेऊन गेला, पाण्याची बॉटल दिली, मग त्यांनी पाणी आणि वडापाव खाल्ला. असंही द्यायला कमी करणार नाही. म्हणून हे सगळं हास्यास्पद आहे, चीड आणणारं आहे. आणि ते तुम्ही कुठं होता, कुठं तुम्ही ते अमित शहा गेटवर आला, तुम्ही कुठं होता? आणि शिवसेना प्रमुख आहे, तुम्हाला विचारून कुणाला अपॉइंटमेंट द्यायचे का? शिवसेना प्रमुख होते ते. कुणाला भेटायचं कुणाला भेटायचं नाही ते स्वतः ठरवायचे. त्यांना तुमच्यासारख्यांची कुणाची गरज लागत नव्हती, जशी आज तुमची गरज इतरांना लागते. त्यांना कधीच गरज लागली नाही. म्हणून ही स्टोरी आहे, त्याच्याकडे सिरियसली पाहू नका. आणि कशाला, बरं आहे ना, टाइमपास होतो, लोकांची करमणूक होते. स्क्रिप्ट वाचून आता एखादा पिक्चर काढायला बसले, अमित शहा चाललेले टॅक्सीनी, काळ्या पिवळ्या टॅक्सीनी, मग ह्याचा कॅमेरा त्याच्यावर चालला झूम करत, असं सगळं दाखवतं. मजा येईल ना पिक्चरमध्ये, थ्रिल राहील. ठाकरे बंधूंची युतीची चर्चा जी आहे ती पुन्हा लांबीवर गेली आहे आणि राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं की युतीच्या भरोश्यावर राहू नका, कामाला लागा, असं संदेश दिला आहे. अहो, मी तुम्हाला 100 वेळा सांगतो, कधीही युती होणार नाही. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय. जर असं त्यांच्या मनात पहिलं जर नसतं, किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती, जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडलेली नव्हती. परंतु पुत्रप्रेमासाठी त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यावेळेला नाविलाज असं केलेली ती तडजोड आहे. म्हणून हे एकत्र येणार नाहीत. आता आपले गावकीचे प्रश्न घेऊया. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचं वेळ लागेल, कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सपकाळ आणि शरद पवार त्या यांची सगळ्या भेट झाली. आमदारांची तुमची पण भेट होत असेल विधानमंडळ वगैरे, काय त्यांचा आपला आवाज आहे? त्यांनी शरद पवारांनी खंत बोलून दाखवली की शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय हे सर्व लोक राहू शकत नाही, हे तेवढं सत्य आहे. त्यांना सत्तेची लालसा वाढलेली आहे. मग अशा वेळेला पर्याय त्यांच्यासमोर दिसतोय ते अजितदादा. म्हणून त्यांच्या जे काही गाठीभेटी होत आहेत, त्यांना वाटतंय मग आता हे एकमेकावर टाळणे, मग सर्वांनी मिळून निर्णय सामूहिक घ्या, तुमचं काय मत आहे ते सांगा. हे सगळं जे चालतं ना, हे सगळं नाटकीय स्वरूपात चालतं. मुळात ठरवायचं काय हे याचं चित्र स्पष्ट हे 8-10 दिवसात तुम्हाला समोर येईल. आणि मला वाटतं आता जास्त वेळ वाट पाहण्यात काही अर्थ नाही. 8-10 दिवस फक्त थांबा, तुम्हाला ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या पाहायला मिळतील. आपल्या गावातील प्रश्न, आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी मोर्चा करतायत. त्या मोर्चाची तयारी वगैरे केली आहे. हजारो लोक येणार असल्याचा सुद्धा दावा केला जातोय. तुमची काय भूमिका आहे या मोर्चावर? चांगलं आहे. शहराच्या पाणी प्रश्नासाठी आदित्य ठाकरे येत आहेत, चांगली गोष्ट आहे. लोकांच्या जनभावना त्यांना कळतायत, त्यांच्यासाठी ते येत आहेत. परंतु हे का घडलं, कशामुळं घडलं, याचाही त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. मग त्याला त्याच्यासाठी जे दोषी असतील, मग ते आपल्या पक्षातले जरी असले तर त्यांना काय समज देणार आहात. कारण की त्यांच्या वडिलांनी 2 वेळेला त्यांची माफी मागितली या शहराची. कारण काय होतं हेही त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी येणं आणि जाणं याला जास्त काही महत्त्व नाही. या ठिकाणच्या राजकीय नेत्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. ते सरकारवरती आरोप करताय, खरं तर एक जबाबदार कोण आहे पाणी पुरवठा योजनेचा हा सगळा जो गोंधळ झाला? हे बघ, आता जबाबदारी त्याच्यावर फिक्स करण्यापेक्षा पाणी शहराला कसं मिळेल या भूमिकेत आपण राहिलं पाहिजे. टीका करायला सोपे जाते, परंतु या टीकेचे सगळे भागीदार आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्यांनी असं केलं म्हणून त्यांनी तसं केलं, या आता चर्चा थांबल्या पाहिजेत. पाणी प्रश्न हा अंतिम टप्प्यात आलेला आहे, गतीने काम चालू आहे. स्वतः या न्यायमूर्ती घुगे साहेब जे हायकोर्टाचे जज आहेत ते त्याच्यावर मॉनिटरिंग करतायत, ते स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. म्हणून आता या प्रश्नावर चिघळून लोकांची डोके भडकवण्यापेक्षा पाणी कसं येईल हे पाहिलं पाहिजे. आपण पालकमंत्री आहात, पाणी मिळत नाहीये. महाराष्ट्रातली एकमेव अशी केस आहे की हायकोर्टला पाहणी करावी लागते. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही मग ते सगळ्या जबाबदारी फिक्स करत गेलं तर त्याला सगळ्यांची नावं घ्यावं लागतील. आणि मी ते नावं घ्यायच्या मनस्थितीत नाही. आता पुन्हा त्या गोष्टी पुन्हा समोर आणण्यापेक्षा आता पाणी योजनेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, पाणी योजना कधी सुरू होणार आहे याच्यावर लक्ष आम्ही केंद्रित करतोय. स्वतः न्यायमूर्ती त्यांनी व्हिजिट दिलेली आहे, मी स्वतः व्हिजिट दिलेली आहे. सर्व जे अभियंते आहेत किंवा कॉर्पोरेशनचे कर्मचारी आहेत ते स्वतः लाईनवर काम करत आहेत. 24/7 काम चालू आहे. आणि मला वाटतं कोणीही असा व्यक्ती नाही ज्याला या शहराला पाणी मिळू नये अशी त्याची मनस्थिती आहे. प्रत्येकाला वाटतं पाणी सुरळीत सुरू झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आम्ही कुणावर आरोप करणार नाही. पाणी लवकर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. सध्या कुठवर आलं पाणी? जवळपास 90% पर्यंत काम झालेलं आहे. आणि आता जे काही छोटं मोठं काम बाकी आहे हे ते 8-10 दिवसामध्ये त्या कामाचा एक निपटारा होईल. पाणी पहिल्या फेजमध्ये जे येणार आहे ते मला वाटतं एक सगळ्या त्याच्या टेस्टिंग वगैरे हे सर्व करायला तरी 4 दिवस आड पाणी या शहराला मिळेल अशी परिस्थिती आतापर्यंत तयार झालेली आहे. परंतु त्याची टेस्टिंग आता करणं बाकी आहे. तर मला वाटतं ह्याला 15-20 दिवसाचा कालावधी लागून थोडी टेस्टिंग होईल. आणि त्याच्यानंतर पाणी पुरवठा कसा सुरळीत करायचा याची सगळी खबरदारी हे कॉर्पोरेशन घेईल. म्हणजे काय? ह्या दोन्हीकडचं भांडणं जे आहेत ना, ह्या भांडणामध्ये अस्तित्व दाखवण्यासाठी केलेलं त्यांना वापरून घेतलेलं आहे फक्त आदित्य ठाकरेंना. त्यांनी यायचं, अंबादासने त्यांच्याबरोबर राहायचं, घोषणा द्यायची लबाडाव नो पाणी द्या म्हणून. मग ते येतील, प्रेस घेतील आणि नंतर मुंबई स्थळी रवाना. हा त्यांचा कार्यक्रम आहे. ते त्यांच्या एकमेकाच्या अस्तित्वासाठी त्यांनी त्यांचा वापर केलेला आदित्य ठाकरेचा. त्यांना पाणी प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. कलेक्टर ऑफिसला जे तुमचं कार्यालय सुरू झालंय त्यावरून आता टीका होते आणि कल्याण काळे असतील किंवा बाबतकर हे म्हणतात आता आम्हाला देखील तिथे ऑफिस आहे. पालकमंत्री हे पद राजकीय नाही हे त्यांना पहिलं समजून सांगा. याला ऑथेंटिक मान्यता आहे.
आणि पालकमंत्री जर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या कार्यालयात बसत नसेल तर त्या ठिकाणी अशी एक यंत्रणा असावी जी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. म्हणून त्याच्यामध्ये कोणीही प्रायव्हेट कर्मचारी नाही, त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचेच कर्मचारी तिथं बसतात. ते माझ्यामार्फत जे येणार आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, कॉमन माणूस हा मुंबईला जायचा, त्याला आता तिथं जायचं, तिथून सर्व त्याचा पत्रव्यवहार होईल, त्याला तिथंच त्याचा आउटपुट मिळेल. काही तलाठी, काही अधिकारी भेटत नाहीत, मिळत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांना चक्रात ज्या लोकांना मारावं लागतात, त्यांनी तिथं तक्रार करा, त्याचा निपटारा तिथं होईल. म्हणून एक तिथं कलेक्टर ऑफिसलाच असलेली एक पॅरलल तिथं छोटीशी यंत्रणा जी कलेक्टर ऑफिसचे कामामध्ये त्यांना सहभाग किंवा त्यांना सहकार्य करेल, यासाठी ती यंत्रणा आहे. पालकमंत्री जाऊन त्या ऑफिसमध्ये रोज बसणार आहे, मग तिथून काहीतरी आदेश सोडणार आहे, हे सगळं जे चित्र रंगवत आहे ते चुकीचं आहे. पण हे सर्व जरी असलं तरी विरोधी पक्षाने अंबादास आणि असं म्हणतात की पालकमंत्री जर बसतील आणि कलेक्टर त्यांची हाजीहाजी करेल आणि त्यामुळे नागरिकांची कामं होणार नाही. जर तिथं कार्यालय झालं तर आम्ही त्याला विरोध करू आणि मग आंदोलन करू. आंदोलन करा. पालकमंत्री ॲज गुड ॲज या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो, प्रत्येक जिल्ह्याचा. त्याला सर्वस्व अधिकार दिलेले असतात आणि त्या अधिकाराचा वापर तो त्या शहराच्या जिल्ह्याच्या चांगल्या कामासाठी करत असतो. पालकमंत्री हे काय भूषण म्हणजे मिरवण्याचं पद नाही आहे, तर ते काम करण्याचं पद आहे आणि ते करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. म्हणून त्यांनी कोणी काय टीका केली त्याची आम्ही चिंता करत नाहीत. आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि त्यासाठी आमचं कार्यालय राहणार आहे. नवीन पायंडा पाडताय का? म्हणजे असं कुठंच नव्हतं आतापर्यंत किंवा कायद्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचं काही धोरण नाही, तुम्ही नवीन काढलं. नवीन काढलं तर एखादा नवीन झालं पाहिजे ना, काहीतरी नवीन घडलं पाहिजे ना. त्या रुटीन कामं करत बसण्यापेक्षा एक गती जर द्यायची असेल, आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम करतोय, आम्ही आता 150 दिवसाचा कार्यक्रम घेतोय. हाती कार्यक्रम जेव्हा घेतात त्या टायमाला त्याला स्पीड देणं हे माझं काम आहे आणि हे स्पीड देण्यासाठी जर मला तिथं कलेक्टर ऑफिसमध्ये बसावं लागत असेल तर निश्चित बसलं पाहिजे. गैर काय? त्या ठिकाणी बसून इतर काही उद्योग करत असेल तर त्याला तुम्ही आक्षेप घ्या ना. पण जनतेचे प्रश्न सोडायला मग तुम्ही जनता दरबार कशाला घेता? तुम्हाला कोणते अधिकार दिले होते? तुम्हाला कोणी सांगितलं जनता दरबार घ्यायचे अधिकार आहे तुम्हाला? पण तुम्ही घेता ना, कशासाठी घेता? की कॉमन माणूस त्या एका ठिकाणी आला पाहिजे आणि त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. मग कलेक्टर ऑफिसमध्ये जर अधिकारी कोणी काही भेटत नसेल, त्याच्यासाठी जर एखादं कार्यालय असेल, त्यात वावगं काय, गैर काय? नाही, असंच कार्यालय बच्चू कडूंनी सुरू केलेलं होतं, मात्र ते त्यांना बंद करायला लागलं. ते काय असेल तर मला माहीत नाही, परंतु मला वाटतं लोढाने पण एक कार्यालय सुरू केलं होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये, केसरकरांनी केलं होतं आणि त्यात काही गैर पण नव्हतं. काल विखे असं म्हणाले, जे तुमचे निधी जो वळवला जातोय त्यावरून तुम्ही संताप व्यक्त केला. शिरसाट हे नव्याने मंत्री झाले, नवे आहेत अजून. बरोबर आहे ना, मला पूर्ण माहिती नसेल, त्यांनी मला कल्पना द्यावी. माझ्या स्टेटमेंटमध्ये काही चूक असेल तर मी ती दुरुस्त करायला तयार आहे. परंतु माझं म्हणणं त्यांनी एकदा खोडून दाखवलं पाहिजे आणि मला ते समजून सांगितलं पाहिजे. महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी कुठे काय अशी चर्चा सुरू आहे आणि शरद पवारांची आधी सपकाळ यांनी भेट घेतली आणि आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. महाविकास आघाडी वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. काही धडपड नाही आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही. राष्ट्रीय पातळीवर पी चिदंबरम त्यांनी सुद्धा आता वक्तव्य केलेलं आहे की ही आमचे इंडिया आघाडी टिकणार नाही. याचा अर्थच इथे या महाविकास आघाडी टिकणार नाही. हे सगळे स्वतंत्र राहतील आणि स्वतंत्र लढतील. आता फक्त एक कॅज्युअली भेट त्या सपकाळाने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा असलेली त्यांची ही धावती भेट आहे आणि त्या भेटीचा काही परिणाम होणार नाही. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, ते इकडे तिकडे झोपतात, त्या गोष्टीची चर्चा व्हायला लागली. काँग्रेस आहे, अजगरासारखी ते कधीतरी जागे होतात, म्हणून त्यांच्यावर जास्त न बोलणं उचित आहे. परंतु आता महाविकास आघाडीची शकले पडायला सुरुवात झालेली. 8-10 दिवसामध्ये हे सगळं वेगळं झालेलं तुम्हाला दिसेल. आदित्य ठाकरेंच्या मोर्चापूर्वी भाजपने काल पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की असे मोर्चे निघाल्यामुळे शहरात येणारे जे काही उद्योग आहेत ते परत जातील अशी भीती त्यांनी वर्तवली. नाही, मोर्चामुळे उद्योग जात नसतात. त्यांचा मोर्चा काढण्याचा उद्देश वेगळा आहे आणि एक पार्टीचा काहीतरी प्रोग्राम असला पाहिजे. कुठे काहीच घडत नाही. मराठवाड्यात काय काम आहे त्यांचं? काहीच नाही. मग एखादा मोर्चा निर्माण करून किंवा काढून आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी एवढं काही सिरियस घेण्यासारखं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.